मला बोलता येत नाही. बोलता येत नाही तुम्हाला? बरं बरं, ठीक आहे, ठीक ते काय सांगता नाही येणार का? तरी पण लाडके बहिणीचे पैसे भेटले का? मग भेटले ना. मग काय वाटतंय तुम्हाला यावेळेस? सुभाष कांदे. खिचडी येईल ते खिचडी होईल का? कसं का वाटतं? चौघ सारखे चालतील. चौघ सारखे चालतील म्हणजे टफ फाईट होईल इथं. हो, काय जनतेच्या मनात काय लोक काय जनतेच्या मनात काय मराठा आता काल परवापासून मराठा चालू होऊन गेलेले आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात कोण आहे? आमच्या मनात आहे की गणेश जात्रक. गणेश जाधव. नमस्कार मित्रांनो, AW मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत नांदगाव मतदारसंघामध्ये. तर नांदगाव मतदारसंघामधील सोनज या गावी आलो आहे आपण. तर इथं नागरिक उभे आहेत, आपण नागरिकांशी चर्चा करूया. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? माझं नाव दिलीप मोरे. दिलीप मोरे. हो, काय वाटतंय दादा, नांदगाव मतदारसंघाची आता निवडणूक आलेली आहे. आता उमेदवार आहे सुहासांना कांदे, त्यासोबत समीर भुजबळे, डॉक्टर रोहन बोरसे, गणेशजी दात्रके. तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल यावेळेस? काय वाटतंय तुम्हाला? फोन नंबर नाही. जनतेचा कौल कोणाला राहील? ते आता मी कसं नाही तुम्हाला सांग. बरं, नमस्कार दादा, काय नाव? तुम्ही इथलेच सोनाचे बाहेरचे? कोणता मतदारसंघ? नांदगाव. नांदगाव, बोला ना. काय वाटते तुम्हाला नांदगाव मतदारसंघामध्ये कोणाची हवा वाटते सध्याला? सध्या तर सुहासांना सुहासांनाची वाटते. काय वाटतं? सुहासांनांनी काम केलेली, खूप चांगलं काम केलं मतदारसंघात. मतदारसंघात चांगलं, खूप चांगलं काम केलं. तुमचं गाव कोणतं आहे? माझं गाव सावरगाव. सावरगाव आहे तुमचं? बरं, ठीक आहे. तर इथे दादा होते, तर त्यांची अशी प्रतिक्रिया होती. अजून पुढे. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? सोनाचेच तुम्ही? हो. काय वाटतंय नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आली, तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार पाहिजे तुम्हाला यावेळेस? आता काय प्रचारच सगळीकडे चालू आहे, सर्वच येतात. तरी आता तुम्ही आता एक शेवटचं गाव आहे ना इकडचं नांदगाव मतदारसंघातलं, काय वाटतं तुम्हाला त्याच्याविषयी? तुमचा विकास झालाय? विकास तर आहेच आमच्या गावामध्ये. बरं, पाऊस नंतर भरपूर चार झाला. उमेदवार टपमध्ये तुम्हाला कोण वाटते? आता चौघांमध्ये कुस्त्यांचा नंबर लागतो, सांगता येत नाही. सगळी भावकी चालली, गाव पातळीवर चाललंय. तरी एक तुमचं काय मत वाटतंय? आता ते काहीच सांगू शकत नाही, गुप्त मतदान असते ते. बरं, तर इथं अजून नागरिक आहे, त्यांच्याशी चर्चा करू. नमस्कार दादा, काय दादा, काय नाव तुमचं? काय आपण एवढं हुशार नाहीत बोलायला. हुशार नाहीत का बोलाले? बरं बरं. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? संजय बिका गोंगडे. तुम्ही इथलेच सोनाचेच? काय वाटतंय आमदारकीची निवडणूक आली आता, काय वाटते तुम्हाला? चार उमेदवार आहे. मला बोलता येत नाही. बोलता येत नाही तुम्हाला? बरं बरं, ठीक आहे, ठीक. अजून पुढं आपण नागरिक बसलेले त्यांच्याशी चर्चा करू. तर अजून इथं सोनतचे नागरिक आहे. तर दादा नमस्कार, सोनतचेच तुम्ही? सोनचेस. काय वाटते तुम्हाला त्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला राहील, आमदार कोण होईल नांदगावचा? आमचं कांदे आहेत ना. कांदे. विकास झाला तुम्हाला असं वाटतंय? चांगला आहे. अजून उमेदवार आहे, पंकज भुजबळ असतील, डॉक्टर रोहन बोरसे असतील, त्याच्यानंतर आपले गणेश दात्रक असतील शिवसेनेकडे. शिवसेना. काय वाटते तुम्हाला तरी? चांगलं एकदम चांगले. चांगलं. ठीक. अजून इथं मोबाईल शॉप आहे, आता रिचार्ज मारायला आलेले लोक, काही काम करायला आलेले. तर इथं दादा भेटले. दादा नमस्ते, काय नाव दादा तुमचं? नताजाना बच्चा. तुम्ही सोनाचे? हां. काय वाटतंय येत्या नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आहे, कोण वाटतंय तुम्हाला? सुहास कांदे. त्यांनी कामं चांगला करीत, चांगलं कामं करेल शेतस. चांगलं काम चांगलं काम करेल शेतस. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? समाधान कौतिक शेवाळे. काय वाटतं शेवाळे साहेब, येत्या नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आहे, तुम्हाला कोण वाटते? सुहासांना कांदे. सुहासांना कांदे का? धनुष्यबाण. बरं. नमस्कार दादा. सर्व तेच आहे. काय वाटतं? एकदम धनुष्यबाण. पर्याय नाही. तुमचं धनुष्यबाण. बरं. तर बऱ्याच जणांचं मत आहे. 2 मिनिटं माझ्याकडे. तर दादा नमस्कार, काय नाव दादा तुमचं? सुनील बच्चा. काय वाटतं येत्या नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आहे, कोण वाटते तुम्हाला? कांदे. बरं. दादा नमस्ते, काय नाव तुमचं? माझं प्रफुल्ल सुनील बच्चा. तुम्ही सोनाचे? हो, फौजी. काय वाटतं तुम्हाला येत्या नांदगाव मतदार? सुहासांना येतील असं. अजून इथं दादा बसले. दादा नमस्ते, काय नाव तुमचं? सुनील बच्चा. काय वाटतं येत्या नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आहे, काय वाटते तुम्हाला? खिचडी येईल ते खिचडी होईल का? कसं का वाटतं? चौघ सारखे चालतील. चौघ सारखे चालतील म्हणजे टफ फाईट होईल इथं. हो, काय जनतेच्या मनात काय लोक काय जनतेच्या मनात काय मराठा आता काल परवापासून मराठा चालू होऊन गेलेले आहे. हां, आणि कांदे 5 वर्षात इकडे फिरून पाहायला आले नाही एवढे. असं वाटतंय तुम्हाला?
मी शाखा प्रमुख आहे वासळे. कुठले शिवसेनेचा इथला शाखा प्रमुख आहे. अजून इथं नागरिक बसलेले. नमस्कार दादा. नमस्कार दादा. काय नाव दादा? अशोक कुका बच्चा. इथले सोनाचेच तुम्ही? काय वाटतंय नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आली, कोण वाटतंय तुम्हाला जनतेचा आमदार? तर ते काय सांगता येणार नाही, परंतु खरे म्हणजे लढत आहे ना तर बोरशे आणि यांच्या आपलं दात्रक यांच्यामध्ये दात्रक मग गणेश दात्रक. बरं दादा नमस्ते. काय नाव दादा तुमचं? कैलास राजाराम बिबे. काय वाटतंय तुम्हाला जनतेच्या मनात काय आहे यावेळेस? आम्ही EPS 95 पेन्शनधारक. बरं. आमचं काम जो पक्ष करेल त्यालाच आम्ही मत देणार. आता तुम्ही कोणाकडे अपेक्षेने बघताय आता सध्याला? आम्ही भारतीय जनता पक्षाकडे नाही, कोणाकडे बघताय मग? विरोधक. बाबा नमस्ते. काय नाव बाबा तुमचं? काय नाव? माझे नाव रघुनाथ बिला जगताप. काय वाटतंय नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आली, काय तुम्ही काय विचार केला यावेळेस? विचार काय अजून काही केला नाही, नाही का? पण वेळेवर आता आली निवडणूक जवळ. हो ना, मग 20 वेळेवर तारखेला. काय करता येते. काय तुम्हाला काय वाटतंय काय झालं पाहिजे? तो काही झालं नाही आतापर्यंत. आमदारांनी काय केलं पाहिजे होतं तुमच्याकरता? काय वाटतं तुम्हाला? विकास कामं आधी करायला पाहिजे बस. विकास कामं, गावची विकास कामं झाली पाहिजे असं. गावची तुमच्या गावात विकास कामं झाली का मग तुम्हाला वाटतंय? अजून ते काय झाले नाही एवढी. मी आता ज्येष्ठ नागरिक आहे इथले, बरोबर? तुम्हाला तर बऱ्यापैकी तुम्ही फिरता इथं. मग हां, तर तुम्हाला काय वाटतंय विकास झाला तुमच्या गावचा, सोना गावचा? झालाच नाही ना, मग आता होईल ना विकास झाला. झाल्यावर. हां. अजून इथं नागरिक आहे तर त्यांच्याशी पण चर्चा करू. अजून पुढं त्या साईडला बसलेले नागरिक, त्यांच्याशी आपण चर्चा करूया की काय आहे जनतेचा कौल. तर अजून इथं सोनतचे नागरिक बसले, आपण त्यांच्याशी चर्चा करू. नमस्कार दादा. काय नाव दादा तुमचं? साहेबराव बच्चा. काय वाटतंय येत्या नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आली तर काय वाटतं मला यावेळेस कोण आमदार होणार? सुहासांना कांदे. काय वाटतं तुम्हाला सुहासांना? कामही केलेले. आता सध्याला नांदगाव मतदारसंघात 4 उमेदवार टफ फाईट आहे, तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी? शेवटी अण्णाच. अण्णा. हो. दादा नमस्ते. काय नाव तुमचं? रवींद्र साहेब निकम. काय वाटतं तुम्हाला? सुहास अन्नाच वाटतं. सुहासांना वाटतं. हो. दादा नमस्ते. काय वाटतंय तुम्हाला यावेळेस? तसं तर वाटायला आम्हाला, आम्ही 20-25 वर्षापासून आम्ही आमदारचा वेट करतोय विकासासाठी. बरं. आम्ही 15 वर्षापूर्वी चांदोड मतदारसंघामध्ये होतो. बरं. त्याच्यानंतर आम्ही नांदगावमध्ये आलो. आमचं गाव लास्टला येतं, बरोबर आहे. आमच्याकडे एकच पाट कॅनल आलं आहे कासलेवालच्या टायमाला 30 वर्षापूर्वी. त्याला अजून पण पाणी येत नाही. खरं तर तुमचं हे गाव जे आहे ते हां, lastला आहे. तिन्ही मतदारसंघाच्या असं मध्यभागी येतात. आमचं पूर्ण गुलाडाल मालेगावमध्ये चालते. मालेगाव म्हणजे 14 किलोमीटर पाणी जातं आमच्या. थांब 14 किलोमीटर पाणी जातं गिरनार डॅममध्ये, बरोबर आहे. आज आमच्या गावाला पाणी येतं म्हणजे 3 किलोमीटर मुंगशाला पाट जातो. त्या पाटाला जवळजवळ 20 दिवसापासून पाणी चालू होतं. तरी आमचं हे सोनसगाव, कळवाना गाव यांना पाणी येत नव्हतं. आता म्हणजे वरती पाणी पण, तुमचा आता मुद्दा सध्याला पाण्याचा मुद्दा आहे तुमच्या गावचा. कारण की 2 वर्षापूर्वी पाणी नव्हतं आपल्याकडे. वरचा तळाव आहे, खालचा आहे, खाली 4 गाव आहेत, त्यांना पाणी जात नव्हतं. तुमचं आता काय मनात काय तुमच्या? आमचं म्हणणं असं आहे, जो आमदार पाणी घेऊन येईल, कोण येईल तुम्हाला आता काय? एवढे 5-10 वर्षात पाणी झालं नाही. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात कोण आहे? आमच्या मनात आहे की गणेश जात्रक. गणेश दात्रक. हां, कोण वाटतं कारण की की फ्रेश चेहरा आहे, गरीब माणूस आहे, वाटेल आम्हाला काम. कारण की त्यांचे वडील 10 वर्ष आमदार होते, त्यांनी त्या साईडला विकास केला आहे, तर पाणी येईल. तुम्हाला वाटतं मेन प्रश्न पाणी प्रश्न नाही आम्हाला. ते साड्या वगैरे हे नाही पाहिजे, मेन पाणी पाहिजे. कारण की प्यायचे मागच्या वर्षी आमचे एवढे हाल होते, गुरांना पाणी नव्हतं. बघायला तर यायला पाहिजे होतं कोणी. आम्ही हे नाही म्हणत की बॉ जो काम करेल तो यायला पाहिजे, तर 5 वर्ष काम नाही झालं ना. मेन तुमचं पाण्याचं आहे, बाकी दुसऱ्या गोष्टी खरं तर शेतकरी माणूस आहे. खरं तर हे शेतकरी माणूस आहे. यांना कसल्या कुठल्या अपेक्षा नसतात मित्रांनो. यांना फक्त अपेक्षा असते पाण्याची, की पाणी प्रश्न हा सॉल्व्ह झाला पाहिजे. कारण की पाणी प्रश्न हा ज्वलंत आहे शेतकऱ्यांसाठी. जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा आणखीन या भागात तीव्रता जाणवते. त्याच्यामुळे दादांचं म्हणणं खरंच स्वागतार्ह आहे. नमस्कार दादा. काय दादा काय नाव तुमचं? सतीश बच्चा. काय वाटतंय त्या नांदगाव नाही, बदल तर होईलच. बदल होईल. काय वाटतं कोण येईल? एक तर धात्रक येतील, नाही तर मग रोहन बोरसे. रोहन बोरसे. काय वाटतं तुम्हाला? काय अपेक्षा करताय तुम्ही? नवीन चेहरा आहे. नवीन चेहरा. हो, नवीन चेहरा आहे आणि निष्कलंकित आहेत दोघं जण. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाणी प्रश्न आहे.
पाणी प्रश्न आजपर्यंत कोणीच सोडवलं नाही आम्हाला. मला आता चुरस दोघांमध्ये वाटते. हो दोघांमध्ये रोहन बोरसे आणि गणेश दात्रकजी दोघांमध्ये चुरस आहे. अजून इथं तरुण उभे आहेत आपल्या इथं. तरुणांची पण चर्चा करूया. नमस्कार दादा, काय ना दादा तुमचं? बोल ना. युवराज विजय जगताप, तुम्ही सोनतचे. सोनाचे. काय वाटतंय दादा, कोणत्या मुद्द्यांकडे बघून आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय सध्याला? आता आमचा मेन पाणी प्रश्न होता. पाणी प्रश्न. तो आता मेन पाणी प्रश्न अण्णांनी यावर्षी आम्हाला जो पाण्याचा काही विषयच नव्हता. शेतीचं पाणी, प्यायचं पाणी. शेतीचं पाणी. हां, शेतीचं पाणी. तो विषय पूर्ण म्हणजे आता शेतीला पाणीच नव्हतं. हां. वरून पावसाची पण काही हजेरी लागत नव्हती. अण्णांनी हे सर्व डोक्यात घेऊन पाटाचं पाणी आणलं. पाटाचं पाणी आणल्यानंतर आम्हाला पावसाच्या पाण्याची पण हजेरी लागली. पण हे अण्णांनी पाणी आणल्यामुळेच ती पावसाची हजेरी लागली असं बोलता येईल. तुमचं मत कोणाला यावेळेस? आमचं मत सुहास अण्णा कांदे. दादा नमस्ते. काय दादा, काय नाव तुमचं? उमेश गोंगडे. काय वाटतंय तुम्हाला येत्या निवडणुकीत कोणते मुद्दे जनतेच्या मनात? मुद्द्याने पण मी सुहासांनाच मतदान करतो. सुहासांना मतदान. काय वाटतं तुम्हाला सुहासांना? काम चांगले आहेत त्यांचे. सुहासांनांचं काम चांगलं आहे. बरं दादा नमस्कार. काय दादा, काय नाव तुमचं? पूनम बच्छाव. हो. काय वाटतंय दादा, येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून? नाही, आम्ही आता पक्ष नाही, काही नाही, फक्त कामाला मतदान करणार आहेत. आमच्याकडे दळणवळण एक पण रस्ता व्यवस्थित नव्हता. तर आता आता सुहास अण्णा यांच्या आमदारकीत आम्हाला प्रत्येक रस्ता एकदम व्यवस्थित आणि सुशोभीकरण झालेलं आहे. आता पंकज भुजबळ पण आहे. हो. या पहिले जे पंकज आपले समीर आम्हाला भुजबळ, तर त्याच्यानंतर गणेशजी दात्रके, त्याच्यानंतर आपले डॉक्टर रोहन बोरसे. पंकज भुजबळ पण 10 वर्ष आमच्या मतदारसंघात आमदार होते. पण ते आम्हाला आमदारांचं दर्शन पण झालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो. तुम्ही तुमचे ज्याच्याकडे काम झाले तुम्ही त्याच्याकडे बघताय? आम्हाला आमदाराची नाही, आम्हाला कामाची गरज आहे आणि अण्णा आमच्या प्रत्येक कामाला पाठीशी उभे आहेत. तुमच्या कामाशी उभे. बरं. ठीक आहे, अशी होती दादांची प्रतिक्रिया. तर अजून इथं नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. नमस्कार दादा. झालं ओके. नमस्कार दादा. नाही बोला. तर अजून इथं तरुण मंडळी सोनतची. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा? बोला सर, काय म्हणता? काय नाव तुमचं? माझं नाव प्रदीप मोहिते. काय वाटतंय दादा, येत्या निवडणुकीत जनता कोणाला आमदार म्हणून बघते यावेळेस? जनता आमदार आता कसं आहे, आपण डायरेक्ट नाही सांगून देऊ शकत. पब्लिकचा तुम्हाला काय लढत कोणामध्ये चुरस? लढत आता 3 जण आहे सध्याला. समीर भाऊ भुजबळ, त्याच्यानंतर सुहास अण्णा आहे, त्याच्यानंतर गणेश दात्रे. आता तिघांचं सध्याला जोरात वाटतंय. त्याच्यानंतर आपलं ते बोरसे नाही का, डॉक्टर रोहन बोरसे, ते पण वाटतंय तुम्हाला? गावात सगळं संमिश्र वातावरण आहे, एका बाजूला कुठं काही नाही चाललं? नाही तसं, पण मग आमचं कसं आहे, गावात सुहास अण्णाचं सरासरी चांगलं आहे, काम चांगलं आहे. ठीक आहे. तुमचं काय? दुसरं काय नाही, आमचं तेवढंच, दुसरं काहीच नाही. काय मत आहे तुमचं? अण्णांना काम भारी काम केलंय बुवा असं. अण्णांनी काम केलंय तुमचं असं वाटतं? बरं दादा नमस्कार. काय दादा नाव तुमचं? दीपक घोंगडे. काय वाटतंय तुम्हाला? सुहास अण्णा कांदे ना आमच्या गावाबद्दल म्हणजे खूप त्यांनी चांगले कार्य केले. आमचं सुहास अण्णा कांदेंनाच पाठिंबा. तुमचं सुहास अण्णा? हो बरोबर. ठीक. अजून इथं दादा बसलेले. दादा नमस्ते. काय नाव दादा तुमचं? कांतीलाल वाघ. काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही यावेळेस? गणेश दात्रक. बरं. तुम्ही कोणाला बघताय दादा आमदार म्हणून? आमदार कोण वाटतंय तुम्हाला यावेळेस? आमदार कोण सांगा तुमना मनात तुम्ही पाहिजे ना त्यासनं काम, बरोबर शे? तुम्ही काम पाहिलं होतं, तुम्ही सांगा कोण शे काय शे? कांदे. बरं अशी सांगा. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? समाधान. काय वाटतं यावेळेस कोण निवडून? कांदे. बाबा नमस्कार. काय नाव बाबा तुमचं? शाबुद्दीन. कोण वाटतं यावेळेस कोण आमदार म्हणून निवडून येईल? ते नाही सांगता येईल. नाही सांगता येणार तुम्हाला? बरं. अजून इकडं बाबा बसलेले या साईडला. खरं तर ही चौरंगी लढत आहे मित्रांनो. इथले विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे असतील, त्यानंतर समीर भाऊ भुजबळ असतील, गणेशजी दात्रक असतील, त्यानंतर डॉक्टर रोहनजी बोरसे असतील. तर आता नागरिक बसले. नमस्कार दादा. काय नाव आहे दादा? रामकृष्ण निंबा बच्चा. सोनतचे तुम्ही? काय वाटतंय त्या आमदारकीची निवडणूक आली? हां. काय वाटतंय तुम्हाला यावेळेस कोण होईल आमदार? आमदार गण 2-4 2-4 जास्त चार का कितना सांग काही नेमकं माहित नाही. काय आगे तो काय ठराविक माहिती डॉक्टर का कोण छे? आऊ एक खल्यांग ना एक छे तो पंकज
काय वाटतं तुम्हाला यावेळेस कोण आमदार होणार? अंदाज काहीच सांगता येणार तरी तुमचा कोणी विकास केलाय किंवा काय आतापर्यंत विकास झालाय का काही गावात? कोणी कळा नाही. नाही का बरं. बाबा नमस्ते. झालं तुमचं बरोबर. आजी नमस्कार. काय नाव आहे आजी तुमचं? मला नाव कसुबाई. काय वाटत यंदा कोण आमदार होईल? आता ज्यानं भगवान ज्यानं कल्याण करे त्यानं करे. तुमनं कल्याण काय का नाही? लाडकी बहीण घेता का नाही पैसा? आपले काय ना भाऊ वय मानला लोक ते बोला. नाही का वयमानामुळे नाही भेटत. काय वाटत यावेळेस कोण नाही आहे ते? काय वाटत आमदारकीनी लढतचे ते नांदगाव मतदार काय वाटत तुमचं मत सांगा अशी मोकळं सांगा जे होई ते. आता तो भाऊ ना जोरसे तो वही मग ते कोणता भाऊ ना जोरशे? नाही का कांदे भाऊ. कांदे भाऊ ना, बरं. नमस्कार आजी. काय वाटत तुम्हाला यंदा कोण आमदार होईल? आमदार एकीमा काढणारेच पाहिजे नव्हते लाडक्या बाईंना. लाडक्या बहीणनाच पाहिजे तुमले असे? बर बर. पैसा भेटतात लाडक्या बहीणना? मला नाही भेटला पण बाकी नाही भेटला. हा. मला नाही भेटला वही मानले. सुनेला भेटला का तुमच्या? हा. बर. नमस्कार दादा. काय नाव तुमचं? काय वाटतंय तुम्हाला नांदगावचं आमदार कोण होईल यावेळेस? अंदाज काय आपण राजकारणाविषयी विशेष नाही. अंदाज नाही पण एक काय वाटतंय चुरस कोणामध्ये पंचक्रोशीत चर्चा होत असेल, घरात चर्चा होत असतील, कारण की आता तर आमदारकी आली म्हणलं चर्चा तर होणारच आहे. अन्नाचं मत आहे. अन्नाचं मत आहे. बर. अजून इथं ताई यांचं हॉटेल आहे ताईंचं, तर ताईंशी बोलू. ताई नमस्ते. काय नाव ताई तुमचं? काय बाई काय वाटतंय ते आमदारकीची निवडणूक आलेली कोण आमदार म्हणून कोणाला बघताय तुम्ही यावेळेस? ते काय सांगता नाही येणार का. तरी पण लाडके बहिणीचे पैसे भेटले का? मग भेटले ना. मग काय वाटतंय तुम्हाला यावेळेस? सुभाष कांदे. हा? सुभाष कांदे. सुहास कांदे. बरं बरं. सगळ्या महिलांचं तेच मत आहे का गावातलं? काय वाटतंय? ते आता कोणाच्या मनातलं काय सांगता नाही नाही. म्हणजे जे लाडक्या बहिणीचं आहे का लोकांचं महिलांच्या मनात आहे का लाडक्या बहिणीचं? मग आहे. हां बरं. तर ताईंनी असं मनमोकळं मत दिलंय. हे दादा आहे. नमस्कार दादा. काय ना दादा तुमचं? सुनील वाघ. काय वाटतंय या त्या निवडणुकीत कोणाला आमदार? काय नाही जोर कांद्यांचाच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सोनसगावचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि सोनसगावच्या लोकांनी सांगितलं आहे, काहींनी सांगितलं आमचा विकास झाला आहे, काय म्हटलं आमच्या अशा अडचणी आहे, शेतीच्या पाण्याच्या अडचणी आहे किंवा काय अडचणी आहे. प्रत्येकाने ज्याचे त्याचे मुद्दे त्यांच्या मनात जे आहे ते सांगितलं. म्हणजे संमिश्र वातावरण आहे आणि जनतेने जे सांगितलं आहे तेच आपण तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो. ही चौरंगी लढत असेल असं याच्यावरून दिसून येते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या AW मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट खाली नक्की कमेंट करायला विसरू नका की तुमचं मत काय. तुम्ही नांदगाव मतदारसंघातील आहात का? तर नांदगाव मतदारसंघातील आहात तर तुम्हाला काय वाटते ह्यावेळेचा आमदारकीचा कौल कोणाच्या बाजूने राहील? तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या AW मराठीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.